पाहुणे आले म्हणजे पाणी चहा नाश्ता सगळं करायचं आणि मग जेवण झाल्यावर जाऊ द्यायचं. एवढी बी काय चिकट आहे तिची सासू, काय माहिती. करावंच लागतं बाई आता, कोणी गावाहून आलं तर मग. जाऊ द्या, तुम्ही नाव घेऊन घ्या आता. तुमचं नाव राहिलं होतं ना, त्यांनी तर घेतलं होतं ना. बाई गं, मला आधी घ्यावंच लागेल. मग हळदी कुंकूला नाव घ्यावंच लागतं. बाई तुम्ही काय ऐकणार नाही, आता घ्यावंच लागेल. मग घ्या ना, येतात त्यांचं काय लोणचं टाकायचंय. माझी सासू अशीच म्हणते कोणाला हवी. जे येतं ते करायचं बा, असं दाखवायचं आपलं पण. आपल्यामध्ये काय टॅलेंट आहे दाखवूनच द्यायचं ना. त्याचं काय लोणचं टाकणार आहे का बरं आपण. माझ्या सासूचं नेहमी कसं राहतं अजून, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, हे गाणं चालू करून देते डायरेक्ट माझी सासू. बाई आपणच राहून गेलो, त्या सगळ्या चालल्या गेला कार्यक्रम करून, आणि फोन पण आले नाही तर बसले असते त्या. घ्या उरका नाव घ्या ना पिऊची मम्मी तुम्ही. सासर माहेर दोन्ही घरांचा सन्मान ठेवते म्हणी. सासर माहेर दोन्ही घरांचा सन्मान ठेवते म्हणी. संस्काराची शिदोरी घेऊन चालते शिवपती मी. संस्काराची शिदोरी घेऊन चालते शिवणपती मी. या मंगल हळदी कुंकवाच्या पवित्र क्षणी, या मंगल हळदी कुंकवाच्या पवित्र क्षणी, साहेबांचं नाव घेते सुख लाभो माझ्या जीवनी. साहेबांचं नाव घेते सुख लाभो माझ्या जीवनी. बाई गं, छान नाव घेतलं ना एवढं मोठं. मला पण मोठे मोठेच नाव येतात. माझ्या सासूचं एवढं नाव घेते बाई, त्याचा गळा गळा कोरडा पडतो. मग घेतात मी नाव, माझी सासू पण तशी. खूप मोठे मोठे नाव येतात त्यांना. बघत होती मड्यावर, मी लक्ष गेलं कड्यावर मी तड्यावर, सर नाव बोलतात ते. आता तुम्ही घ्या, ओजूची मम्मी तुम्ही घ्या आता. बाई गं, माझी चिडा उठून घेऊन गेला ओजू. माझा दादा आला तर मग काय झालं, काय नाही रडत नाही तो. तुम्ही नाव घ्या. ते काय काकू पण येऊन गेला. माय तो नातू एवढा मस्ती करते, एवढा मस्ती करते तर पडला बाई. पडला ते पम्मीचं पोरग. हे सगळेच लेकर आता गोळा झाले की लई सूतमात करते माय. मावशी मस्त मोठं नाव घ्यायचं हा. तुम्ही घेतलंच नाही ना. नाही माय, मला काय नाव घेऊ येत नाही हो माय. मीच तुझ्या नाव ऐकायला आली. हो बापरे. घेऊनच घेते आता. मला पण पूर्ण आठवण करावं लागते आता कधीच कसं हे निरात ना. यावर का बोललं म्हणजे ते आठवण, माझं पण नाव मोठंच होतं की नाही बरं. हळदी कुंकवाच्या या मंगल दिवशी सुवास दरवळला. हळदी कुंकवाच्या या मंगल दिवशी सुवास दरवळला. सुवासिनींच्या आशीर्वादाने अंगण उजळला. आई वडिलांचे संस्कार, सासू सासऱ्यांचे छत्र. आई वडिलांचे संस्कार, सासू सासऱ्यांचे छत्र. प्रेम संयम विश्वास, प्रेम संयम विश्वास यांच्या धरते मी मंत्र. प्रेम संयम विश्वास यांचा धरते मी मंत्र. सुख दुःखात समान वाटा घेणारा तो माझा आधार. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर देणारा धीर आणि सावर. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर देणारा धीर आणि सावर. देवाजवळ मागते एवढेच एकच वरदान. बंटीराव यांचे नाव घेते अखंड लाभो अम्मा सौभाग्यवान. अखंड लाभो मला सौभाग्यवान. असं एवढं लक्षात राहत नाही, पण ते बोलवा तर बरोबर येतं ऑटोमॅटिकली. बाई 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 बाई, काय हुशार आहे व तू. नाव तर लईच मस्त घेतलं बाई. काय संस्काराची बाई, लई छान घेतलं व बाई नाव. वा 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 वा. आमच्या सुनांना ते 2 शब्दाचं नाव लई सांगावं लागतं. घे माय नाव, घे माय नाव. तेव्हा आकडून मकडून वाकड्या तिकड्या होऊन आणि मग ते घेतात नाव. तुझं तर नावच लई मस्त वाटलं व मला. छान नाव घेतलं. तुम्ही घ्या ना मावशी आता. घ्याव का, घ्यावर का घ्या. नाही व, मला पण घ्यावंच लागेल का ना. मला एवढं याद राहत नाही माय. नाही तर मोठे मोठे नाव माय. माय नाव काय तुम्हाला याद राहील व माय. जसं घेणार तसं मी पण तर मोठंच घेतलं, तसंच घ्या तुम्ही पण मोठं नाव घ्या. झुल झुमराचं, फुल उमराचं, कडी ताकाची, वडी लाखाची, लेक कुणाची, आई बापाची, सून कुणाची, सासू सासऱ्याची, राणी कुणाची, भरताराची. नाजूक तेलाच्या साजूक पुऱ्या चौरंग टाकले टाकले पाठ. आमचे साहेबराव बसले पूजेला, समया लावल्या 360. बाई ग, काकू बी तर छान नाव घेता ना मस्त. किती भारी नाव घेतलं. माझ्या सासूल पण येतं बरं काय नाव. त्यांना पण असे मोठे मोठेच नाव येतात. खूप नाव घेता. नावं काय, गाणी काय, भजनं काय, तुम्ही म्हणणार ना सगळं येतं. स्वयंपाकाच्या पण जे नाही ते सर्व येतं त्यांना. आणि असं वस्तू बिघडून बी जाईल ना, त्याला बी सुधारून टाकणार त्या. कोणाच्या बिघाडेल बी सुधारूनच येणार. असं आहे त्यांचं. लग्न जोडून देणार, काही बी सगळं व्यवस्थित करून, सगळं दान धर्मापासून तर सर्व गोष्टींपासून. कोणाकडे काय राहणार नाही, त्याला बी देऊन देणार वस्तू. नाही राहणार तिकडून तिकडून करून देणार, पण देणार. अशा आहे ते. हो माय, गावाकडचं तर गावाकडचं माय. एकी राहते समध्यांची. इथं काय या कुराड्यांमध्ये तुम्ही तर दार लावून लावूनच राहतात माय. मला तर गम्मेच ना, जरा नाही गम्मे मला. खरं हो मावशी, तुम्हाला नसेल पटत खरंच.
म्हणजे ते पण तशाच आरोड्या मारता, पण आता आमचं चालू केलंय ना काम. हां, बंगल्याचं काम चालू झालंय ना. 1 वर्ष राहू आम्ही पण इकडे. ओ माय बाई, तू चालली जाणार का हो बाई मग? माय हो, माझ्या सुना एकट्याच राहतात मग इथं. नाही ना, आमचं भाड्याचंच आहे. कंपनीकडनंच भेटले आम्हाला हे. आमचं भाडं कंपनी देते. हां, यांनी बाकी आता लोनचं ते सगळं प्रकरण चालू आहे ना. आमचं मोठी जागा घेतलेली आहे, खूप मोठी. हा हो माय, सांगत होती मला. हां, सुकूने सांगितलं मला. तर म्हणे माहीत आहे त्या काही जास्त दिवस नाही राहायच्या म्हणे, चालल्या जातील म्हणे. ते भाऊला पण जॉब चांगलीच आहे म्हणे, फॉरेन रिटर्न आहेत म्हणे ते दादा. मग अमेरिकेत होते ना ते 3-4 वर्ष अमेरिकेत होते. मग ते आमच्यासाठी करायला लावलं माझ्या सासूनी. सोमवार मानलेले होते, किती उपवास मानले होते. तर बा इकडे येऊन जायला पाहिजे असं, बँगलोर नाही तर पुणे. त्याच्यासाठी खूप त्यांनी पण मेहनत केली. माझ्या सासूला खूप फेल वाटायचं मी त्यांच्याजवळ राहायची तर, आणि ते एकटे राहायचे ना. मग माय करणे पोरे राहत्या, मग ते सुना आणलक नाही ते पोरं आणलक, तर मायच्या जातले लयच खराब वाटते ना ते. मायचा जीवच वेगळा राहते. बसा ना मावशी, बसा ना. नाही ना माय, तो एक नातू पडला ना, तिचे डोसकच फुटलं माय. माहित नाही आता त्याला टाकी येतात का काय, रक्तच निघत होते लई. दवाखान्यात नेलं तर पोरगा आलं जेवायले आणि ते घेऊन गेलं. काय खरं नाही माय, लेकरं लय मस्ती करतात. मी आमचं तर लयच गोत आहे माहीत, लयच लयच. त्या दिराच्या सुना इथं, आणि जेठच्या सुना इथं, आणि नंदेच्या सुना इथं. मी आमच्या गावाचे बी चांगले भाऊ बन की आमचं सगळ्याचकडं चांगलंच बनतं. आता हे सरपंच आहे गावाले, तर मग सगळे वोटिंग बिटिंगला सर्वेच येतात. मग चांगलेच संबंध आहे आमच्या सगळ्याचकडं. तर सर्वच आता या हळदी कुंकूला सर्वांनाच बोलवलं, आणि आम्ही गावाहून आलो तर सर्वच भेटायला येतात. अशी 1-1 किलो काजू कतरी घेऊनच येतात आम्हाला. भाकरवडी आणतील, काजू कतरी आणतील, काही काही आणतील. असं खाली आत तर कोणीच नाही येत नाही. हो, इकडे तसंच आहे ना, असं कोणीच येत नाही रिकामं. मोकड्या हाताने असं काही ना काही घेऊनच येतील भेटायला गेलं म्हणजे, असं कोण नाही येत. हा हो माय, लयच आणि लयच प्रेम सगळ्यांना. आता ते गावाचे, आम्ही ते गावाला आले तर म्हणजे आमच्याचकडे राहतात. बाकीच्यांचं कोणाचे घरदार नाहीत, ते आमच्याचकडे राहतात मस्त. तर मग त्यांना असे वाटते ना, आपण गावाला गेलो की यांच्याकडे राहतो माय, तर ते येतात मग असं. आता आज इकडे जेवण तर उद्या तिकडे जेवण. आम्ही अजून घरी नाही जेवलो, 8 दिवस झाले आम्हाला यायले. बाई बाई, अजून घरी जेवणच नाही केलं. मग आमचा नंबर केव्हा लागतोय, आमच्याकडे येणार का नाही जेवायला? नाही हो माय, बोलले तेवढंच गंज झालं माय, बोलले तर जेवले समजा. नाही हो काकू, असं थोडं राहतं, जेवायला वेळ काढा बरं का. तुझं पोरगं लय शांत आहे माय. शांत नाही हो माय, तो पण गणे हागून घरा. मी पण किती झालं तो एकटा पडतो ना, मग एकटा एवढा मस्ती नाही करत तो. जसं सांगितलं तसं ऐकतो. आता मस्त एबीसीडी लिहायला लागला. हो, चला चला आपण नाश्ता घेऊ थोडा. ते आपण चाललं गेलं ते बरं झालं, अजून ते पाकिट होते पटापटा दिले गेले त्यांना. हो हो माय, तुझ्या घरचा कार्यक्रम लय मस्त झाला होते का. हो, आईंना केला होता व्हिडिओ कॉल रात्री ना, सांगत होत्या मी साडीवर किती छान दिसते असं तसं. खूप भारी भरते माझी सासू तर माझ्यावर खूपच. इतक्या खुश होता ना त्या तर नाही. हो चला बाई, लवकर चला, माझी खुशी पण उठून जाईल.